तर नमस्कार सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. बावधन करंडक बावधन करंडक या स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसातील पहिला सामना श्रीनाथ 11 पुनावळे विरुद्ध मैदानावरती आपण पाहतोय. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला मैदानावरती नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. पुनावळे संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन गवळी संघनायक, समोर मारुंजी टीम कडून कौशल. पहिला चेंडू बॅटची कडा आणि पहिला चेंडू एस्टॅनच्या पाठीमागे डिक्लेरेशन झोन. एक धाव पहिल्या चेंडूवरती प्राप्त होते. फ्लाय स्लिप मध्ये किरण बारसकर तैनात होते आणि निश्चितच त्यांनी फ्लाय स्लिप मध्ये खरं तर रवी अण्णा आहेत, विकेट किपर किरण बारसकर आहेत. या दोन्ही फिल्डरच्या अगदी मधून चेंडू एस्टॅनच्या पाठीमागे डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. दोघांनीही प्रयत्न केले परंतु झेल होऊ शकला नाही. पहिल्या बॉलवरती एक धाव मिळाली. यावेळेस दत्ता लांडे इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स, 1 बाउन्स 2 बाउन्स, बॉल जातोय तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. हा चौकार. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय परत एकदा इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार मैदानामध्ये येताना पाहायला मिळालेत. यावेळेसचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय बुंदात टाकलेला बॉल होता. अगदीच आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये सचिन गवळी अँड कंपनी अर्थातच श्रीनाथ 11 पुनावळे संघ दिलेल्या नियोजित वेळेमध्ये उशीर नक्कीच आपण पाहतोय उपस्थित झाले. दुसऱ्या बाजूला मारुंजी संघ. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये होता परत एकदा एस्टनच्या पाठीमागे तिथे नक्कीच आपण डिक्लेरेशन झोन आणि मैदानावरती एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. मारुंजी संघांना देखील नक्कीच वेळेमध्ये येण्याचा प्रयत्न केला परंतु निश्चितच परस्त रोडवरचं ट्रॅफिक त्यामुळे उशीर झाला आणि रूल्स सर्वांना सेम आहेत. टॉस पुनावळे संघाला विन दिला गेला, त्यासोबतच 5 रनची पेनल्टी देखील जे आपण पाहतोय मारुंजी टीमला बसलेली आहे. आणि आता मैदानावरती नक्कीच त्या 5 धावा दुसऱ्या डावामध्ये पुनावळे संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सचिन गवळी षटक क्रमांक पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक चौकार, एक डॉट बॉल आणि परत एकदा एक सिंगल. यावेळेस बॅटची इनसाइड एज एस्टॅनच्या पाठीमागे गितेश बोरगे विकेट किपिंग करताना पाहायला मिळत आहेत. सुंदर विकेट किपिंग सातत्यानं गितेश यांच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिले षटक मैदानावरती संपले गेले. धावफलकावरती 10 धावा सातत्यानं दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. भुगाव क्रिकेट क्लब संघाचे असणारे अष्टपैलू खेळाडू आणि करीमनगर नागरी सहकारी बँकेचे असणारे संचालक आदरणीय मनोरन्ना सनस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं बावधन करंडकामध्ये मनापासून स्वागत आहे. धावफलकावरती 10 धावा आहेत. मैदानावरती आपण पाहतोय पहिलं षटक संपलं गेले. ओव्हर नंबर 2 मध्ये किरण बारसकर मॅन फ्रॉम पुनावळे मैदानावरती आता आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळणार आहेत. तर समोर आता दत्ता लांडे जे संघाचे संघनायक लीडर आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला कौशल. ही जोडी सलामीसाठी आपल्याला मारुंजी टीम कडून पाहायला मिळाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाज नक्कीच चांगल्या लयमध्ये पाहायला मिळाले. विशेषतः दत्ता लांडे आपण पाहतोय 2 सुंदर चौकार त्यांच्या बॅटमधून आले. कौशलने देखील चांगल्या पद्धतीने चेंडू बॅटवरती घेण्याचे प्रयत्न केले. पहिल्या ओव्हरमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही परंतु क्षमता फार मोठी या खेळाडूकडे आहे. तर जवळ पुढे एकदा मॅचकडे त्या ठिकाणी किरण तयार. ओव्हर नंबर 2. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू उडाला हवेमध्ये. स्वतः किरण बारसकर पाठीमागे धावतोय. झेल टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला फलंदाज बाद. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाला बसेल पहिला धक्का. दत्ता लांडे बॅक टू द पवेलियन. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय नक्कीच किरण बारसकर मैदानावरती पाहायला मिळत आहेत.
सिमेंटच्या खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये देखील मित्रांनो आपण पाहिलं प्रचंड खऱ्या अर्थानं ताकदीनं फटके या मैदानावरती. थोडीशी शॉर्ट बाउंड्रीज आहे, सिमेंटची खेळपट्टी आहे आणि बॅटिंग फ्रेंडली विकेट नक्कीच आपण ही म्हणू शकतो. बॅटिंग फ्रेंडली खेळपट्टी आहे, फलंदाजांच्या प्रेमात पडणारी खेळपट्टी आहे. तर या खेळपट्टीवरती बऱ्याचशा गोलंदाजांनी देखील मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. जवळपास 2 ते 3 विकेट हॅट्रिक या बावधन करंडकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे निश्चितच जितकी खेळपट्टी हेल्पफुल आहे बॅटर्सला तितकी बॉलर्सला देखील हेल्पफुल आहे. परंतु निश्चितच आपण त्यामध्ये पर्सेंटेज पाहिलं तर अधिकशी फलंदाज या मैदानावरती दर्जेदार फलंदाजी करताना पाहायला मिळतात. कारण सिमेंटची खेळपट्टी यावेळेस बॅकफूटवरती गेले, ऑन साईडला चेंडू खेळला गेलाय. मिड विकेटला चेतन आहेत, एका टप्प्यावरती चेंडूचं कलेक्शन करतायत आणि त्यानंतर घेतली जाते ती एक सिंगल. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बावधन स्पोर्ट क्लब प्रामुख्यानं सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी आपण पाहतोय मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बावधन करंडकाचं एक सुंदर आयोजन केलेलं आहे. हो, इथे धीम्या गतीचा बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती. कौशलच्या बॅटचा फ्लो जरासा लवकर गेला कारण निश्चितच प्रचंड वेग कमी केला या चेंडूवरती आपण पाहतोय. पहिले काही चेंडू जर तुम्ही पाहिलं दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं अनिलजी दगडे साहेब उपस्थित झालेले आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे. धावफलकावरती 12 धावा आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. दरम्यानचा चेंडू परत एकदा मैदानावरती आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच 10 धावा आल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाली. परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये किरण बारसकर आले. समोर फलंदाज किरण बुचडे, परत एकदा बुंदात टाकलेला हा चेंडू, अचूक टप्पा, भन्नाट वेग मैदानावरती किरण आणि व्हेरिएशन दाखवतात. या अगोदर कौशल ज्यावेळेस ऑन स्ट्राईक होता त्यावेळेस नक्कीच धीम्या गतीचा बॉल टाकला, चेंडूवरती बोटं फिरवली. त्यानंतर आता किरण बुचडे ऑन स्ट्राईक आल्यानंतर अगदी बुंदात टाकलेला यॉर्कर लेंथ हिट केलेला चेंडू होता. वेग प्रचंड होता, बीट झाले फलंदाज. हो, इथे परत एकदा व्हेरिएशन, परत एकदा स्लोवर वन आणि हा चेंडू देखील मैदानावरती डॉट. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच होते. सर्व खेळाडू ऑनफिल्ड तुम्ही जर पाहिले तर प्रचंड उत्साह, प्रचंड जल्लोष प्रत्येक खेळाडूच्या नक्की चेहऱ्यावरती, प्रत्येकाच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा तुम्हाला श्रीनाथ 11 पुनावळे संघाकडून पाहायला मिळते मित्रांनो. आणि याचं कारण नक्कीच तुम्ही पाहताय या अगोदरच्या 3 स्पर्धा, सलगच्या 3 स्पर्धा आणि त्या सलगच्या 3ही स्पर्धांमध्ये बक्षीस पटकावणारे हे संघ तुम्ही पाहताय. स्वर्गीय पैलवान संतोष उर्फ पप्पू गावडे चषक असेल, त्याचप्रमाणे स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे चषक असेल, त्यानंतर हडशी करंडक असेल. या लगातारच्या 3 स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं विजेतेपद अर्थातच प्रमुख बक्षीस पटकावणारा श्रीनाथ 11 पुनावळे हा संघ आहे. आणि त्यामध्ये सचिन गवळी. यावेळेचा चेंडू लॉंग ऑनला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय हर्षद, कमालीचं क्षेत्ररक्षण. एका टप्प्यावरती चेंडूचं सुरेख कलेक्शन, त्यानंतर फेकी वेगवान आणि या चेंडूवरती सिंगल प्राप्त होते. सचिन गवळी लगातार 3 स्पर्धांमध्ये मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर हा पुरस्कार पटकावणारा हा खेळाडू तुम्ही नक्कीच मैदानावरती पाहताय. मॅन फ्रॉम पुनावळे, पुनावळे संघाची बांधणी करणारा, पुनावळे संघाचा संघ नायक. तर समोर किरण बुचडे, यावेळेस बॅकफूटवरतून हा चेंडू उचलण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तर झालीये. पाहिजे तिथे नक्कीच मैदानावरती कौशल प्रचंड वेगाने धाव घेतली, गर्ट्यामध्ये सेफ झाला. परंतु कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचा थ्रो खऱ्या अर्थानं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. परंतु देखील तिकडे आपण पाहतोय किपरच्या हाताने तिथे बेल सॉप झालेले पाहायला मिळाल्या. दरम्यान धाव या चेंडूवरती प्राप्त होईल ती 1 आणि एका धावेनं टीमचं स्कोर कार्ड पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 15 धावा. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, दुसऱ्या बाजूला श्रीनाथ 11 पुनावळे. यावेळेस परत एकदा बुंदा टाकलेला चेंडू होता, बॅटची इनसाइड एज घेत चेंडू नक्कीच आपण पाहतोय बिहाइंड द विकेट. परत एकदा डिक्लेअरची 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि एका धावेनं धावफलक आता पुढे जाते. 16 धावा धावफलकावरती आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. सचिन गवळी पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे महागडे राहिले, डबल डिजिट मध्ये धावा संख्या खर्च केली. परंतु ज्यावेळेस ओव्हर नंबर 3 साठी बॅक इनटू द अटॅक आलेत त्यावेळेस एकेरी धावा खर्च केल्यात. परंतु कौशल, या खेळाडूला तुम्ही जास्त काळ थांबून ठेवू शकत नाही. बॅटच्या पुढे टाकलेला बॉल उचललाय आणि फेकून दिलाय तो सरळ आउट ऑफ द पार्क. हा आलेला हा बिग ब्लास्ट षटकार.
22 धावा धावफलकावरती आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. हो, खराब चेंडू टाकलाय आणि या फुलटॉस बॉल, नो बॉल वरती आलेला षटकार. लगातार 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूंवरती 2 षटकार, जिथे एक नो बॉल बीमर देखील आपण पाहिलाय आणि धावफलक आता 29 अंकावरती पोहोचलेला आहे. सचिन गवळी पहिल्या 4 चेंडूवरती आपण भरपूर कौतुक सचिनचं केलं. 4 चेंडूवरती 4 सिंगल खर्च केल्या. पुढच्या बॉलवरती परत एकदा चेंडू हवेत, फ्री हिटचा बॉल होता. टॉपेज घेतले चेंडू जागेवरतीच. नक्कीच आपण पाहतोय विकेट कीपर गीतेश यांच्या हातामध्ये नक्कीच चेंडू स्थिरावताना पाहायला मिळेल. यासोबतच 1 धाव मिळते. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 30 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 ओव्हर कंप्लीट झालेले आहे. पहिले 4 चेंडूवर 4 सिंगल, 1 षटकार, 1 नो बॉल आणि शेवटीच्या बॉलवरती 1 धाव. अशा पद्धतीने आपण पाहतोय मैदानावरती हे षटक कंप्लीट झालेलं आहे. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघ, प्रताप शितोळे सर आणि टीम उपस्थित आहेत. वेळेमध्ये आपण उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच आपण पाहतो ओव्हर नंबर 4 चौथ्या षटकासाठी आता गोलंदाजीच्या मार्कवरती चेतन सबकाळ सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी लगातारच्या 3 स्पर्धांमध्ये मित्रांनो तुम्ही बॅक टू बॅक बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचता, सेमीफायनल फायनल खेळता आणि त्यामुळे निश्चितच जो आत्मविश्वास तुम्हाला मिळतो, त्या आत्मविश्वासाची नक्कीच आपण पाहतोय, त्या आत्मविश्वासाने तुम्हाला पुढे लढण्यासाठी अजून बळ मिळतं. आणि अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय टीम वेळेवरती उपस्थित झाले. थोडंसं नक्कीच आपण पाहतोय प्रॅक्टिस सेशन देखील त्यांची पाहायला मिळाले, कारण वेळ भरपूर होता आणि मैदानावरती निश्चितच प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर तो उत्साह, तो जल्लोष पाहायला मिळतो. चांगल्या लयमध्ये हा संपूर्ण संघ. याचबरोबर ओव्हर नंबर 4 ची सुरुवात. आणखीन एक खराब चेंडू, नो बॉल, बीमर आणि त्याच्यावरती कौशल जगतापचा वार, षटकार. या षटकारानं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 37 धावा तुम्हाला मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये किरण बारसकरनं केलेली कमालीची गोलंदाजी. ओव्हर नंबर 3 चे पहिले 4 चेंडू सुरेख, परंतु त्यानंतरनं यावेळेस परत एकदा बॅटच्या पुढे टाकलेला बॉल होता, उडवलाय चेंडू हवेत, लॉंग ऑनला फिल्डर, फ्रीचा चेंडू होता. 1 धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसेल आणि एकच धावेवरती समाधान इथे नक्कीच मानावं लागेल. धावफलकावरती 38 धावा. मागच्या ओव्हरचे 2 चेंडू तिथे निश्चितच आपण पाहिलं, जवळपास 14 धावा आणि इथे या एका चेंडूवरती 8 धावा मैदानावरती पाहायला मिळाल्या. यावेळेस उजव्या बाहेरचा बॉल होता, वाईड लाईनला पकडून हा चेंडू नक्कीच टाकण्याचा प्रयत्न आणि पंच कळवत आहेत. 1 रन डिक्लेअर स्वरूपाची या चेंडूवरती प्राप्त होईल. चांगलं कॉम्बिनेशन नक्कीच संघाचं जुळलं गेले, परंतु मैदानावरती आपण पाहतोय या अगोदरची स्पर्धा मित्रांनो आपण हडशी करंडक पाहिला. या हंगामामध्ये अगदी प्रथमताच बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचताना आणि फायनल खेळताना आपण श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाला पाहिलं. उपविजेता झालेत हडशी करंडकामध्ये, त्यामुळे याही संघाकडे बराचसा आत्मविश्वास आहे, प्रचंड कॉन्फिडन्स आहे. कौशल चांगल्या टच मध्ये आहे. सातत्यानं तुम्ही पाहता मारुंजी संघाकडून सलामीसाठी तो येतो. कमीत कमी चेंडू खेळ आणि जास्तीत जास्त धाव बनवणं हा पावित्रा घेऊन कौशल जगतापला आपण मैदानावरती फलंदाजी करताना पाहतो आणि कित्येक सामन्यांमध्ये तो आपल्या बॅटिंगच्या जोरावरती सामनावीर हा पुरस्कार पटकावतो. तर गोलंदाजी निश्चितच जास्तीची तो करत नाही किंवा करतही नाही, परंतु फिल्डिंग करताना कौशल जगतापचे एफर्ट्स आपण मैदानावरती पाहतो. त्यामुळे नक्कीच या खेळाडूला मारुंजी टीम कडून वारंवार संधी मिळते. यावेळेचा चेंडू आणखीन एक फुलटॉस चेंडू म्हटलं की तोफा आणि तो तोफा म्हटलं की तिथे कबूल तर होणार. जी हाँ, इस बार फिर से एक बार ताकत भी है और नजाकत भी है, षटकार. आणि या षटकारानं धावफलक पुढे जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 46 धावा. षटक मैदानावरती आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचं सुरू असताना 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. चेतन सबकाळ नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये प्रचंड महागडे ठरतायत. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत चेतननं, 16 धावा खर्च केल्यात. यावेळेस आडव्या बॅटचा वापर
हळवारपणे नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती हा चेंडू सुरलीगला खेळला गेला. एक धाव या चेंडूवरती येते. टप्पा बॉल होता, फुल शॉट साठी नक्कीच एक चांगला चेंडू मैदानावरती होता. परंतु कौशलनं मन बनवलं होतं की आता मैदानावरती थोडंसं आपण संत सावधगतीने खेळू, कारण विकेट देखील सेव्ह करणं महत्वाचं आहे. आणि या ओव्हरमध्ये रन्स ज्या हव्यात त्या आलेल्या आहेत. 3 बॉलवरती 16, अर्थातच चांगला स्कोर आला होता. त्यामुळे कौशलनं तो चेंडू हळूवारपणे खेळला. परंतु तो फटका खेळल्यानंतर त्याने स्वतःवरती निराशा व्यक्त केली. हो हो हो, इथे काय खराब खराब क्षेत्ररक्षण. ती चर्चा आपण मैदानावरती करतो. हर्षद संघातील एक सेफेस्ट फिल्डर आहे, परंतु आता मैदानावरती चूक झाली आणि तिकडे निराशा संघनायकाने देखील व्यक्त केली. कारण धावेंचा ओघ प्रचंड प्रमाणावरती सुरू आहे. धावा खरं तर धावेंचा जो झरा आहे तो ओसंडून वाहतोय आणि आता मैदानावरती नक्कीच तिथे त्या धावा बहाल केल्या जात आहेत. चौकार आलाय. या चौकारानं अभिनंदन करूया मारुंजी टीमचं. 51 धावा, 51 रन, लॉस ऑफ 1. नक्कीच आपण पाहतोय सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये निश्चितच कमी स्कोर तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळाला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये निश्चितच वाटलं नाही की आता जवळपास 4 षटकांमध्ये 50 ओलांडली जाईल. परंतु नक्कीच श्री काळभैरवनाथ क्रिकेट मारुंजी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या नक्कीच पदस्पर्शानं आपण पाहतोय पावन झालेली मारुंजी भूमी असेल आणि आपल्या ग्रामदैवताच्या नावानं नक्कीच संपूर्ण तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेरही आपल्याला मारुंजी संघ नक्कीच मैदानं गाजवताना पाहायला मिळत असतो. बावल तालुका परिसरामध्ये देखील आपण मारुंजी टीमला नक्कीच पाहतो. मुळशी तालुक्यातील नक्कीच वर्चस्व या संघानं या अगोदरच्या काही सीझनमध्ये ठेवले. याही हंगामामध्ये हडशी करंडकामध्ये त्यांनी फायनल खेळली, उपविजेता झालेत आणि आता नक्कीच संघनायकाने त्याच वेळी सांगितलं की आता एक स्पर्धा आम्ही जिंकल्यानंतर आम्हाला आत्मविश्वास येतो. आमचे खेळाडू अजून चांगल्या पद्धतीने खेळतात आणि एकदा की आम्ही बक्षिसामध्ये सुरुवात केली की त्यानंतर आम्ही निश्चितच आगामी पुढच्या स्पर्धांमध्ये देखील चांगला खेळ साकारून बक्षिसात पोहोचण्याचा प्रयत्न करू. षटक क्रमांक 5 साठी मैदानावरती अक्षय ढमाले गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत आणि ओव्हर नंबर 5 शेवटच्या षटकातील पहिलाच बॉल. बॅटची इनसाइड एज आणि एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय सचिन टिपताय झेल फलंदाज होत आहेत. कौशल बॅक टू द पवेलियन. तर यानंतर होणारा पुढील सामना आणि त्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. स्वर्गीय नितीन भाऊ पवळे स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत भुगाव क्रिकेट क्लब. तर चला मुळशी सम्राट कासारसाई विरुद्ध भुगाव संघ आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. ओहो, फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती मोठं आक्रमण अनिकेत बुचडेच्या बॅटमधून बिग 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 ब्लास्ट षटकार. सत्तावन्न धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सत्तावन्न धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अक्षय ढमाले मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडू फुलटॉस टाकला, त्याच्यावरती षटकार मिळालाय. ओहो हो, यावेळेस चेंडू मैदानावरती अलॉंग द कार्पेट केलेला प्रहार. लॉंग ऑफला फिल्डर आहेत किरण बारसकर. फेकी वेगवान, कलेक्शन होते तोपर्यंत 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धाव्यांसोबतच धावफलक मैदानावरती पुढे जातोय. 59 धावा धावफलकावरती आहेत. धावा. यावेळेस मुंद्यात टाकलेला चेंडू होता. अलॉंग द कार्पेट केलेला प्रहार. लॉंग ऑन मध्ये परत एकदा फिल्डर बॉलवरती आलेत. 1 धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. स्कोरकार वरती 60 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला निश्चितच मैदानावरती कमी धावा संख्या होती, परंतु त्यानंतरनं कौशल जगतापनं केलेलं आक्रमण मैदानावरती आपण पाहतोय. संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये त्यानं पोहोचवलंय आणि अनिकेत बुचडन देखील षटकार मारलाय. दरम्यान बॉल हवेत, फटका फर्स्टला. अक्षय ढमाले बॉलच्या खाली, झेल टिपलाय. बिग विकेट गॉन. मैदानावरती फलंदाज किरण बॅक टू द पवेलियन.
ओहो, इथे सोडून देण्याचा प्रयत्न आणि मैदानावरती फलंदाज बाद होत आहेत. विकेट. येस अंपायर सर. व्हाईट बॉल आणि हिट विकेट. नवीन फलंदाज अनिकेत केंद्रे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. फलकावरती 61 धावा आहेत 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. व्हाईट बॉल साठी नक्कीच अंबातो इथे डॅरेजची मागणी. सर रिव्ह्यू घेतलाय का? व्हाईट बॉल चेक केलेला आहे. डिसिजन आलेला आहे. एकसष्ट धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. एक चेंडू शिल्लक. या वेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे केला जाईल आणि फलंदाज रनआउट होत आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय फर्स्ट इनिंग कंप्लीट झालेली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय 62 62 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 63 इज अ टार्गेट. तर चला भोगाव संघाचे संघनायक अतुल शेडगे आणि कासरसाई संघाचे संघनायक प्रताप शितोळे टॉस साठी या. तर चला भुगाव संघ अतुल सर या टॉस साठी. विनोद भाऊ दगडे यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करणार आहोत. विनोद भाऊंना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. लगेचच आपण टॉस करूयात.
जव्या सामन्याकडे दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा लेट्स प्ले, चला खेळूया डावाला होते सुरुवात. ओपनर बॅटर सचिन गवळी आणि किरण बारसकर. पहिल्या ओव्हरसाठी दत्ता लांडे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ज्या 5 धाव्यांची पेनल्टी आहे ती नक्कीच पुनावली टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. आता धावफलक 5 पासून पुढे सुरू होईल. पहिलाच बॉल कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या मधून गॅप शोधलाय आणि चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी. 4 धावा. या चौकारानं संघाचा धावफलक नक्कीच पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्रेसष्ट धावेंचं आव्हान. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय आणि तिथे आपण पाहतोय चौकार आहे. 4 धावा. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. फुलटॉस, आडव्या बॅटचा वापर. सचिन गवळी ऑन फायर. बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर हा बिग 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 सिक्सर. धावफलकावरती 19 धावा तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतात. कारण 2 चौकार आणि 1 षटकार, त्या निश्चितच 14 धावा आणि पेनल्टीच्या 5 अशा एकूण आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूवरती 19 धावा बनवल्या गेल्यात. आणखीन एक कडक प्रहार आणि या चेंडूवरती देखील धावा मिळतात त्या 4. हा पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. धावफलकावरती 23 धावा आहेत. 4 चेंडू सचिन गवळी यांनी खेळलेले आहेत, ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. अशा एकूण 18 धावा नक्कीच धावफलकावरती आपण पाहतोय. वैयक्तिक सचिन यांच्या बॅटमधून आलेत. पॉवर प्लेचं 1 षटक आहे आणि या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग. ओ, यावेळेस फुलटॉस बॉल होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. वाईट बॉल पण त्या ठिकाणी कळवत आहेत. वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवरती ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये आणि धावफलक पुढे जाऊन पोहोचते 25 या अंकावरती. 25 पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतोय एक चांगली सुरुवात चौकारानं. बॅक टू बॅक 2 चौकार 1 षटकार, परत एकदा 1 चौकार आणि त्यानंतर यावेळेस किरण बारसकरचं आक्रमण. बॉल हवेमध्ये. वाईडिश लॉंगर मध्ये फिल्डर आहेत कौशल, झेल टिपतायत आणि इकडे फलंदाज बाद होत आहेत. किरण बारसकर बॅक टू द डगआउट. पहिल्या षटक आणि पहिल्याच षटकामध्ये धावा देखील मोठ्या प्रमाणावरती नक्कीच आपण बाजू खर्च झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला विकेटही आलेली आहे. फलंदाज मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. 25 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 38 धावा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 63चा पाठलाग सुरू असताना पहिल्या ओव्हरमध्ये दत्ता लांडे थोडेसे खर्चिक राहिले, प्लस त्यामध्ये पेनल्टीच्या 5 धावा देखील ऍड झाल्यात आणि विकेटही आलाय. गीतेश बोरगे आलेत. बॅकफूट वरतून हा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलाय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बाळू लांडे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सुरेख करताना पाहायला मिळतात. 2 धावा रोखलेल्या आहेत आपल्या संघासाठी. धावून घेतलेल्या 2 धावा पुन्हा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत आणि षटक संपलेलं आहे पहिल्या क्रमांकाचं. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. बौद्धन करंडकाचा थरार मुळशी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय. एकूण रजिस्टर असणारे सर्व संघांनी त्यामध्ये प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिले गेले. प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ एकमेकांचे आमने सामने. ए ग्रुप बी ग्रुप मध्ये प्रत्येकी 3-3 संघ. एक सुंदर प्रकारची आखणी असणार नक्कीच फॉर्मॅट आहे आणि या फॉर्मॅट मध्ये
सर्वांना समसमान संधी. यावेळेस पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून आपण पाहतोय. प्रथमेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जर चेंडू त्याच्या हातून निसटला असता तर डिक्लेअरची एक धाव ती निश्चितप्रमाणे मिळू शकली असती. यावेळेस चेंडू थोडासा धीम्या गतीचा बॉल होता. लॉफ्टेड फटका खेळला. मिड विकेट मध्ये फिल्डर आहे सागर आणि या चेंडूवरती देखील एकेरी धाव प्राप्त होते. सुरुवातीला ज्या लयनं ज्या मोमेंटमनं सचिन गवळी यांनी मैदानावरती फटकेबाजी केली, जिथे त्यांनी मागची स्पर्धा खरं तर फिनिश केली तिथूनच सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. सातत्यानं आपण जिथे मागची मॅच सोडली असं आपण म्हणतो, परंतु यापूर्वी निश्चितच या अगोदरची स्पर्धा मालिकावीर हा पुरस्कार बॅक टू बॅक 3 मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा मुळशी तालुक्यातील हा खेळाडू. यावेळेस चेंडू ऑन साइडला लगावला ठेवला. गीतेश बोरगे इज द मॅन. जबरदस्त लॉफ्टेड हिट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. या षटकारानं धावफलकावरती वाढ होते. स्कोर कार्ड नक्कीच आपण पाहतोय 34 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गीतेश बोरगे यांनी देखील आक्रमकता आता मैदानावरती दाखवायला सुरुवात केली. या अगोदर आपण सचिन गवळी यांच्या बॅटमधून षटकार चौकार पाहिले आणि आता गीतेश बोरगे दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. आग दोन्ही टोकांना लागलेले आहे. विस्फोट घडून आणण्याचं काम हे दोन्ही फलंदाज मैदानावरती करतायत. धावफलकावरती 34 धावा आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत या इनिंग मधले 9 चेंडू टाकले गेलेत. 9 चेंडूवरती फलंदाजांच्या बॅटमधून 29 रन्स आल्यात. पेनल्टीच्या 5 अशा 34 धावा. यावेळेस परत एकदा आखूट टप्प्याचा बॉल सरळ भिर 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 भिरकावून दिलाय तो सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. लगातारचा दुसरा. चाळीस धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि गीतेश बोरगे पॉवर दाखवतायत. पॉवरफुल हिटिंग मैदानावरती करतायत. क्रिकेटसाठी नक्कीच आपण पाहतोय सातत्यानं मैदानावरती सरावासाठी असणारे श्रीनाथ 11 पुनावळे संघातील खेळाडू आणि तो रेग्युलर केला जाणारा सराव त्याचा चांगला रिझल्ट. यावेळेस बॅकफूट वरतून हा चेंडू खेळलाय. वा अनिकेत केंद्रे इज द मॅन. चांगले एफर्ट्स अनिकेतचे मैदानावरती पाहायला मिळालेत. बरीचशी पडझड धडपड झाली आणि तिथे चेंडू अडवलाय. इनफिल्ड मधून जर बॉल निसटला असता तर चौकार येण्याचे चान्सेस जरूर होते, परंतु अनिकेतचं सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळते. धावफलकावरती 41 धावा 19 चेंडू 22 धावेंची आवश्यकता. सामन्याचं सोपं समीकरण आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष काय तर सचिन गवळी अजूनही मैदानावरती उभे आहेत. मारुंजी संघाला आता नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी सचिन गवळीची विकेट घ्यावी लागेल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. जी चर्चा सुरू होती इनसाइड आउट खेळायचा होता, प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही, टायमिंग मिस झाले आणि त्यानंतर कव्हर्स मध्ये प्रसाद झेल टिपताना पाहायला मिळाले. ॲज अ सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून त्यांना आपण पाहतोय. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज सचिन गवळी बाद झालेत. कमबॅक नक्कीच इथे होते. दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपलेला आहे आणि 12 चेंडूंमध्ये 41 धावा. सचिन गवळी ओव्हर नंबर 2च्या शेवटच्या बॉलवरती आउट झाले, परंतु सामन्याचं समीकरण अगदी सोपं करून त्यांनी ठेवलेलं आहे. अखेरचे 18 चेंडू 22 धावा. नवीन फलंदाज जर्सी नंबर 15 अक्षय डमाले मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. तर समोर गीतेश बोरगे जर्सी नंबर 101. तर गोलंदाज बाळू लांडे. हो इथे व्हेरिएशन आहे आणि नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय काहीशी अपील, परंतु तिथे नकार पंचांनी कळवलाय. चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय डॉट बॉल. 17 चेंडू आणि 22 धावींची आवश्यकता. क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये नक्कीच मित्रांनो सामन्याचं समीकरण चेंज व्हायला जास्तीचा वेळ तर लागत नाही. यावेळेस बॅटची कडा आणि मैदानावरती एस्टाईनच्या पाठीमागे झेल टिपलाय. अगदी आपण जर पाहिलं तर फिंगर स्पिन चेंडू मैदानावरती बाळू यांनी टाकला आणि तिथे निश्चितच विकेट त्यांना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज चेतन मैदानावरती दाखल होत आहेत.
गीतेश यांच्या हातामध्ये जी बॅट आहे डबल ए एडिशनची ती बॅट खरं तर चेतन यांची फेवरेट बॅट आहे. त्या बॅटनं खेळायचं म्हणून अगदी मोकळ्या हाताने ते मैदानावरती जात होते, परंतु खेळाडूंनी थांबवलं. आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय चेतन लेफ्ट हँडर फलंदाज सज्ज होत आहेत. बाळू लांडे या गोलंदाजाकडे मित्रांनो फार मोठी क्षमता आहे. व्हेरिएशन साठी हा खेळाडू ओळखला तो. अनेक अनेक मैदानावरती आपण बाळू लांडेला चांगली गोलंदाजी करताना पाहिले. आखूड टप्प्याचा बॉल होता, उचललाय हा चेंडू आणि फेकून दिलाय ऑन साईडला. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल पडलाय, झेल तर मिस होईल आणि त्यानंतर चौकार देखील मिळतोय. 4 धावा येतात धावफलकावरती. या 4 धावेंनी वाढ झालेली आहे. स्कोर कार्ड वरती 45 धावा. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 धावेंची गरज. 15 चेंडू 18 धावा हे समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. बाळू लांडे गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटनं खेळलाय. मिड विकेट मध्ये नक्कीच 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. कॉर्नर मधून फिल्डर अनिकेत बॉल वरती आले आणि त्यानंतर घेतले जाते ती सिंगल. या एका धावेनं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 46 धावा. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावेंची आवश्यकता. अजून एखाद दुसरा विकेट जर या षटकामध्ये आला तर नक्कीच मैदानावरती मारुंजी संघ काही अंशी कमबॅक करताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एक प्रमुख विकेट सचिन बाद झाल्यानंतर गीतेश बोरगे देखील त्या पाठोपाठ बाद झालेत आणि आता जबाबदारी आली अक्षय आणि चेतन या जोडीवरती. यावेळेचा चेंडू अगदी बॅटच्या पुढे उंच आकाशामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा सहज पद्धतीने पूर्ण होत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय त्या धावा इथे चांगल्या पद्धतीने बनवल्या जात आहेत. 48 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अक्षय ढमाले जर्सी नंबर 15. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, तिथे या अगोदरच्या बॉलवरती चान्स होता झेलबादसाठी. यावेळेस थोडासा वेग वाढवला, टप्पा मागे घेतला आणि हा चेंडू निर्धाव आलाय. यासोबतच षटक मैदानावरती संपलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 48. सामन्याचं समीकरण बदलते, आकडे चेंज होत आहेत. 12 चेंडू 15 धावेंची गरज. फोर्टी 48 धावा धावफलकावरती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी मैदानावरती 15 धावेंची आवश्यकता. पहिल्या 2 षटकांमध्ये निश्चितच वाटलं जवळपास 4 षटकांमध्ये मॅच संपते की काय. यावेळेचा चेंडू चेतन आगळा वेगळा उलटा पुलटा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. 1 धाव मिळते, स्ट्राईक चेंज होणार आहे आणि एका धावेनं धावफलक आता पुढे जात आहे. 49. अक्षय ढमाले ऑन स्ट्राईक येतात आणि अक्षय ऑन स्ट्राईक आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच आपण पाहतोय थोडंसं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज किरण बुचडे गोलंदाजीच्या मार्कवरती. हो यावेळेस देखील आवाज तर मोठा आलाय आणि नक्कीच मैदानावरती त्यांच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळते, चान्स होता परंतु चेंडू बराचसा खाली. 50 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये सामन्याचं समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 13 धावेंची आवश्यकता. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता आणि पुन्हा एकदा 1 धाव या चेंडूवरती येते. एका धावेने नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय धावफलक आता पुढे नेण्याचं काम पुन्हा संघातील फलंदाज करतायत, परंतु जास्तीची चिंता तिकडे मारुंजी संघ करणार नाही. स्पर्धेच्या निमित्तानं सचिन दत्त दगडे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मनोजप्पा दगडे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्मान्य गणेशभाऊ भोईणे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत.
9 चेंडू, 12ची गरज, एक षटकाराची गरज होती. तेच सांगताय डगआउट मधून सचिन गवळी की मित्रा एक षटकार मार आणि संघ हा सामना आपल्या टीमकडे झुकव. आणि अक्षयनं ती आज्ञा पाळली. संघ नायकाने दिलेला आदेश तो स्वीकारलाय आणि षटकार खेचला या चेंडूवरती. 57 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू 6 धावींची गरज, आणखीन एक षटकार आणि या सामन्यामध्ये नक्कीच आंबाते विजय प्रस्थापित होऊ शकतो पुनावळे संघाचा. पाहूया मारुंजी संघ कमबॅक करणार का. 57 धावा, 3 गडी बाद. परत एकदा चेंडू मध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, झेल मिस झालाय आणि त्यानंतर मिळते एक धाव. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन होतंय. सन्माननीय श्रीरंग भाऊ दगडे पाटील उपस्थित झालेले आहेत. प्रशांतजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. सन्मान्य संतोषजी काटे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून स्वागत. 58 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात 7 बॉल 5 ची आवश्यकता. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होकार नकार आणि एकच धाव या चेंडूवरती येते. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. अक्षय ढमालेच्या बॅटमधून तो षटकार आला मित्रांनो. त्या षटकारानं मॅच बरीचशी हलकी झाली परंतु सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज बाळू लांडे आलेत. 6 चेंडू आणि 4 धावा रोखायच्यात. पहिला चेंडू डॉट बॉल न सुरुवात केली. 5 चेंडू आणि 4 धावींची गरज. 5 चेंडू 4 धावा. यावेळेस चेतन सहा, एक मोठा बिगिट, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. विजयी षटकार चेतन सपकाळच्या बॅटमधून आणि यासोबतच श्रीनाथ 11 पुनावळे संघानं बावधन करंडकामध्ये विजयी सलामी दिली. विजयी पताका फडकवली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच चांगला खेळ श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाकडून देखील पाहायला मिळाला. शेवटपर्यंत चांगली लढाई दिली आणि या लढतीमध्ये अखेर विजय प्रस्थापित केलाय पुनावळे संघानं. श्रीनाथ 11 पुनावळे, अक्षय भाऊ पांढरे यांच्या संघ मालकीचा संघ आपण मैदानावरती विन होताना पाहिलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यामध्ये सामनावीर हा पुरस्कार प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरतायत. 5 चेंडू 10 ची खेळी, निर्णायक क्षणी एक षटकार आणि 3 विकेट घेणारे अक्षय ढमाले सामनावीराचे मानकरी. या स्पर्धेसाठी मित्रांनो आपण पाहतोय ज्यांचं खऱ्या अर्थानं मोलाचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. स्कोरबोर्ड सौजन्य माननीय श्री राजेंद्र महादेव वेडे पाटील, महाराष्ट्र निर्माण सेना कोथरूड विभागाचे सचिव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत.